गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. सद्गुरुनाथा तुझे पाय दोन्ही बोल सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेव सिंह महाराज की जय. प्यारी सत्संगत प्रेमाने बोलूया निरंकारची. या संतजनांनो म्हटलेलं आहे की संतांच्या संगती मनुमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथी. जसं की तुम्ही आम्ही संतांच्या संगतीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या मनाला गती प्राप्त होणार नाही, आणि जोपर्यंत तुमच्या आमच्या मनाला गती प्राप्त होणार नाही तोपर्यंत श्रीपती म्हणजे देव तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणार नाही. देवी शक्ती काय आहे तुम्हा आम्हाला कळणार नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही दूजा. जसं की सद्गुरूलाच देव म्हटलेलं आहे संतजनांनो की सद्गुरू म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच सद्गुरू आहे. आज ही शक्ती तुम्हा आम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्ही संतांच्या संगतीत गेला पाहिजे. सद्गुरू वाचून हे सापळे नसो हे धरावे ते पायी आधी आधी मन सांगते. जोपर्यंत सद्गुरूच्या चरणावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला भक्तीची रीत भक्तीची पद्धत तुम्हा आम्हाला कळणार नाही. जसं म्हटलं की माणूस बन का म्हटलेलं आहे, कारण का आता तुम्ही आम्ही माणूस नाही आहे काय. जरी माणूस दिसायला जरी माणूस असला तर त्याची कर्म माणसासारखे नाहीत, म्हणून माणसाला माणूस बनवण्याचं कार्य आज हे निरंकारी मंडळ करते. आज कुठं चालल्या पिढी, कुठं चालली ही तरुण पिढी, कधी विचार केला तुम्ही आम्ही? अहो आज जो बाप असणार स्वतःच्या मुलाला जसं सांभाळतोय, एखाद्या बैलाला जर त्यानं 20-25 वर्ष सांभाळलं आणि तो बैल जर दुसऱ्याच्या रानात दुसऱ्याच्या बांधात जर चालला असले तर त्यानं जर जोरात जर हाक मारले हे सरजा इकडे ये असं जर जोरात जर हाक मारले तर बैल देखील ओळखतोय संतजनांनो. पण ते स्वतःचं पोरगं चाललं असलं आणि त्यानं जर बापानं हाक मारले तर ऐकून न ऐकल्यासारखं करून पोरगं तसंच पुढं निघून जाते. आज ही समाजाची अवस्था आहे. जसे की एखाद्या कुत्र्याला संतजनांनो तुम्ही आम्ही संतजनांनो 5 दिवस जर खायला घातलं तर आणि तुम्ही आम्ही 5 वर्षाने घेतलं तर ते कुत्रं ओळखते. पण ज्याला 25 वर्ष सांभाळलं ज्या मुलाला ते 25 दिवसात विसरून जायला मागं पडत बघत नाही. म्हणून तुम्ही आज मुलांच्यासाठी धन दौलत पैसा अडका हे स्टॉक न ठेवता आज तुम्ही आम्ही त्यांना चांगलं संस्कार देणं गरजेचं आहे, योग्य मार्ग देणं गरजेचं आहे. जसे की आज तुम्ही आम्ही 10 करोड रुपये जर ठेवलं, त्या 10 करोड रुपयेचं जर संतजनांनो जर मुलगाच जर व्यवस्थित नसेल तर त्याचं 10 रुपये देखील करायला ते मागं पुढं बघणार नाही. जर त्याच्यावर संस्कार जर चांगला असेल, जर सत्संगचे संस्कार असतील आणि संस्कार जर तुम्ही आम्ही जर त्याच्यावर चांगले केलेले असले तर संतजनांनो तुम्ही आम्ही त्याला 10,000 रुपये जर दिले तर त्याचं 10,000 करोड करायला पण ते मागं पुढं बघणार नाही. म्हणून म्हटले संतांच्या संगती मनुमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथी. आज तुम्ही आम्ही संतांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये राहून भक्ती करायला शिकलं पाहिजे. आज मंडळ तुम्हा आम्हाला संतजन सद्गुरू माताजी तुम्हा आम्हाला त्याच पद्धतीनं सांगून आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आम्ही तरी पण भरकुटून इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत तुम्ही आम्ही सद्गुरूच्या हाताला धरून जाणार आहे तोपर्यंत संतजनांनो योग्य दिशेनं जाणार आहे. संतजनांनो समजायचे की सद्गुरूच्या हाताला धरून जाऊया, दुसऱ्याच्या पाया पडण्याची वेळ तुमच्या आमच्यावर येणार नाही. संतजनांनो आज सद्गुरू माताजी तुम्हा आम्हाला सगळ्यांना संतजनांनो इतकं समजावून सांगून संतजनांनो तुम्हा आम्हाला घेऊन जात आहे, तरी पण तुम्ही आम्ही हात सोडून आणि इतरत्र भटकतोय का? कारण का संतजनांनो? कारण का हे जे दिसे ते नाशे, जे न दिसे ते परब्रह्म म्हटले. आज तुम्हा आम्हाला ह्या जगामध्ये जे दिसणाऱ्या वस्तू आहेत, जे लालस आहे ते तुम्हा आम्हाला वाढलेलं आहे आणि तुम्ही आम्ही त्या लालसा पाहिजे संतजनांनो इकडनं बाहेर पडून दुसरीकडे भरपडतोय नाही. संतजनांनो ते संतजनांनो भरकुटून जे वस्तू तुम्हा आम्हाला प्राप्त करायची आहे त्या सद्गुरूच्या चरणावर सगळं तुम्हा आम्हाला मिळणार आहे. पण तुम्हा आम्हाला जसं की म्हटलेलं आहे की एखाद्या लहान मुलाच्या हातात की आईवडील 500 रुपये देऊन बाबा गोळ्या बिस्किट आणजा म्हणत नाही. संतजन त्याची ऐपत त्याची कॅपॅसिटी बघूनच तुम्ही आम्ही त्याला पैसे देतोय. की एखादा लहान मुलं असेल त्याला 5 रुपये 10 रुपये, त्यापेक्षा मोठा असेल तर 20 रुपये, त्यापेक्षा मोठा असेल तर 50-100, एखादा 10वी-12वीचा मुलगा असेल तर त्याला 500-1000 रुपये अशा पद्धतीने पैसे देतो. त्या पद्धतीने जसं तुमच्या आमची क्षमता या ठिकाणी वाढणार आहे, जसं तुम्ही आम्ही सद्गुरूच्या चरणावर दृढ होणार आहे आणि सद्गुरूच्या वचनाप्रमाणे तुम्ही आम्ही चालण्याचा प्रयत्न करणार आहे, तसं तुम्ही आम्हाला सद्गुरू देखील संतजनांना देत राहणार आहे.
भगवान के पास देर आहे लेकिन अंधेर नाही म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही आम्ही कधीला पण विश्वास संतजनांना डळमळीत करायचा नाही. 3 लोक 9 खंड में गुरु से बड़ा ना कोई करता कर सके ना कोई सद्गुरू करी सो होय. देवाच्या हातनं होणार नाही ते संतजन तुम्हाला हा सद्गुरू करणार आहे. पण याच्यापेक्षा मोठं काय असेल तर तुमचा आमचा विश्वास आहे. जर तुमचा आमचा जर विश्वासच जर नसेल तर तुम्ही आम्ही तर काय करू शकणार. आज विश्वास म्हटल्यानंतर दाच्या मनात एक उदाहरण आठवणलं संतजनांना. ते उदाहरण तुमच्या चरणावर ठेवण्याचा दास प्रयत्न करेल. बघा संतजनांना नवीन लग्न झालेलं असते आणि दोघं नवरा बायको समुद्राच्या कडेने फिरत असते. काय म्हणत येते काय माहीत की ती नवरी मुलगी म्हणते की अहो आपण जहाजात बसून आत जाऊया आणि समुद्रात जरा फिरून येऊया. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणतोय आणि ती जहाजात बसते त्याने आत जाते. समुद्रात आत खोलवर गेल्यानंतर संतजनानं वादळ चालू होते, वारा चालू होते आणि ती जहाज डगमगायला चालू होते संतजनानं. आणि त्याला आता बुडत्या का मग बुडत्या हा एवढं जोरात वादळ येते. आता म्हटलं काय खऱ्यातला नाही म्हणून तो काय करतोय डोळे झाकून संतजनानं नामस्मरण करत बसतोय. आणि ही मुलगी असणार नवीन लग्न. आता एवढं वादळ चालू आहे, एवढं सगळं काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करायचा सोडून माझा नवरा इथं डोळे झाकून बसला आहे, काय करायचं म्हणून ती तिला उठवायचा प्रयत्न करते. पण तो काही डोळे उघडत नाही, काय नाही. ती बडबडायला चालू करते कसल्याच्या संगतीत मला बांधलं आहे, आईवडिलांनी मला काय विचार केला नाही, काय नाही. एवढं सगळं संकट असताना पण ह्यो बाबा असा डोळे झाकून बसला आहे, काय होणार माझं असं तसं म्हणून ती बडबडायला चालू करते. आणि थोड्या वेळानं संतजनानं वादळ शांत होते, सगळं वातावरण क्लिअर होते. जहाज आणि परत आहे तशी होत्या. ती नाव असं हळूहळू आणि परत किनाऱ्यावर येते. आणि ज्या टायमाला ती किनाऱ्यावरनं येऊन उतरतोय त्या टायमाला ह्यो काय करतोय खिशातनं एक चाकू काढतोय आणि बायकोच्या नरड्यावर धरतोय. ज्या टायमाला ती नरड्यावर बायकोच्या धरतोय त्या टायमाला ती हसायला सुरुवात करते. तो म्हणतोय मगापासून लय बोलाल ती आता बोल की, आता काय झालं. त्यावरती तुला आता मारूनच टाकतो म्हणतोय. म्हटल्यानंतर ती म्हणते तुम्ही असं करूच शकणार नाही. ती हसायला चालू करते. ती म्हणते का कशाबद्दल मारू शकणार नाही, कारण का तुम्ही माझा पती आहे आणि तुम्ही मला असं करूच शकणार नाही ही मला पूर्णपणे मला गॅरंटी आहे. माझा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही माझा नवरा आहे आणि तुम्ही मला असं करूच शकणार नाही, माझा विश्वास आहे म्हणते. त्यावर त्यांनी चाकू टाकतोय आणि म्हणतोय माझा देखील या सद्गुरूवर तेवढाच विश्वास आहे म्हणून मी तिथं नामस्मरण करत बसवतो. जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे की मी तुला मारून टाकणार नाही, तसं माझाच ह्या सद्गुरू विश्वास आहे की ह्यो सद्गुरू मला मारणार नाही, मला तारणार आहे, ह्या वादळातनं मला वाचवणार आहे. म्हणून मी तिथं जहाजामध्ये नामस्मरण करत बसवतो म्हणतो. हा संतजनांना विश्वास तुमच्या आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा आमचा काहीच उपयोग होणार नाही. आज तुम्ही आम्ही या सद्गुरूवर अनंत विश्वास ठेवूया आणि विश्वासानं भक्ती करूया. संतजनानं दास बोलण्याच्या भरात अधिकच बोलत गेला. दासच्या परिवाराला आशीर्वाद द्या. सत्संग सेवा नामस्मरण शोधण्यात करत राहू. तुम्हासारखे महान कर्मी संतांच्या चरणात जोडून राहू. प्रेमाने बोला.